तर मशरूम आपल्याला या ठिकाणी बारीक चिरून घ्यायचा आहे. तर बघा आपण उभ्या स्लाइस मध्ये आपण मशरूम चिरून घेतोय. आपल्या सेम साईज मध्ये असंच मशरूम पूर्ण चिरून घ्यायचं बारीक. मशरूम व्यवस्थित बारीक चिरून झालाय. आता आपण भाजीची रेसिपी ट्राय करूया. मध्ये आपल्याला हे मशरूम उकडून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण हळद टाकतोय आणि मीठ आणि थोडा वेळ 15 ते 20 मिनिटं याला उकळी फुटेपर्यंत आपण असंच ठेवायचं आहे. मशरूम या ठिकाणी काढून घेतले एका प्लेटमध्ये. कढईमध्ये तेल तापवले आणि त्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण वगैरे टाकून घेतलाय. ओलं वाटण ऍड करतोय. तर हे तुम्हाला याची रेसिपी जर पाहिजे असेल, आपण ओलं मसाला कसा तयार केला जर पाहिजे असेल तर आपण युट्यूबवर आधीच अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मध्ये आपल्याला व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. लालसर कलर येऊपर्यंत आपल्याला मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. संपूर्ण मसाला या ठिकाणी चटणी, मीठ, हळद, कस्तुरी मेथी आपण या ठिकाणी ऍड करून घेतो. याच्यामध्ये आपण मसाला ऍड केला बघा. आपण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. उकडलेलं मशरूम होतं त्यातून पाणी आणि मशरूम सेपरेट करून घेतले. मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालाय. आता आपण यामध्ये मशरूम ऍड करून घेऊया. खालून वरून एकदा नीट परतून घेऊया आपण त्याला. आपल्याला याच्यावर झाकून ठेवायचं आहे. या ठिकाणी व्यवस्थित तेलाचा तवंग आपल्या भाजीला आलेला आहे. भाजी खाणार असाल तरी पण चालते. आपल्याला रशाची भाजी करायची त्यामुळे आपण यामध्ये पाणी ऍड करूया. जे आपण मशरूम उकडलं होतं तेच पाणी आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे, जेणेकरून त्याची टेस्ट जाणार नाही. नाहीतर तुम्हाला दुसरं पाणी जर जास्त रस्सा पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी सुद्धा ऍड करू शकता. तर यामध्ये आपण मशरूमला उकडलेलं पाणी ऍड करून घेतोय. खालून वरून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर एक 15 ते 20 मिनिटं उकळी फुटल्यानंतर आपण याला खाऊ शकतो.